साकोळी फायटर्स या संघाचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. राहुलच्या बॅटमधून निघालेला उत्तुंग असा झेल, कोणतीही चूक केली जात नाहीये, माघारी परतावं लागेल. मोठा गडी बाद होतोय. और यश याला अपयश आलं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता टेटवली संघाचा. यश ज्याच्या नावामध्ये यश, पण स्वतःला अपयश देखील आलं. अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या तो हा यश नाचरे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हेलियन होताना पाहायला मिळतोय. आता मैदानामध्ये दाखल होतोय तो आशुतोष आपल्याला पाहायला मिळतं. टेटवली संघ जर आपण पाहिला, टेटवली संघ फार नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतं. मनीष सर, तुम्हाला सांगेन की दोन्ही संघ पाहायला गेला तर एका बाजूला टेटवली आणि एका बाजूला हे वाकोली, आजूबाजूचे संघ आहेत. तर नक्कीच थोडीशी ओळख असेल की आपण पहिल्या सामन्यातील शेवटची, पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी वाकोली आणि गावदेवी टेटवली संघ. हो, सुरेख चेंडू उडवला हवेमध्ये. तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. अडवलंय, तोफवलंय. या चेंडूला 2 धावा नक्की मिळतील. पुरेसा वेळ देखील या दोन्ही फलंदाजांना मिळाला आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते एकूण 3 धावा. एक गडी बाद. यश माघारी परतला. यश नाचरे. मनीष सर, पाहिलं तर आपण, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की वाकोली संघ आज वेगळ्या जर्सी मध्ये पाहतोय. पाहायला गेलं तर जुनी जर्सी रामराम केला आणि नवीन जर्सी आज नक्कीच त्यांच्यासाठी खूप लकी ठरणार आहे. पाहूया काय असेल रणनीती. असू शकते एखाद्या संघाला जर्सी लकी असते, लकी नंबर जसं म्हटलं जातं तसं लकी जर्सी देखील असू शकते. सन्माननीय संतोषजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं. आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संदीपजी शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय संतोषजी जाधव यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अजिंक्यतारा पंचवर्षीय क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष संतोषजी जाधव सर यांचा आदरातिथ्य सन्मान होतोय. मी संदीपजी शिगवण यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संतोषजी जाधव यांना सन्मानित करायचं आहे. तसेच अविजी रामाने जागृती क्रिकेट संघाचे मंडळाचे सदस्य आदरणीय अविदादा रामाने त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. मी कमिटीला विनंती करेन की आपण अविदादा रामाने यांचा देखील आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. अजिंक्य पुढे एकदा गोलंदाजी मार्ग, चेंडू फेकला, स्लोअरचा फुल टॉस केला, ऑटोमॅटिक खेळायचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षटक आहे. चेंडू जात आहे, वेध घेतो सीमारेषेचा आणि सुंदर असं बघा. दुखापत मित्रांनो, जपून खेळा. क्रिकेट हा आपला व्यवसाय नाहीये. क्रिकेट हा आपण छंद, आवड म्हणून खेळतो. आपण स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. आपण व्यावसायिक क्रिकेट खेळत नाही, आपण आपल्या गावासाठी खेळतो. त्यामुळे थोडस स्वतःला सांभाळा. तर आपण स्थलांतरित झालो मुंबईला हे क्रिकेट खेळण्यासाठी नाही, कामानिमित्त, नोकरीनिमित्त. षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपतोय. फलकावरती धावा होत आहेत एकूण फक्त आणि फक्त 8 धावा. त्यानंतर आपण एक अमूल्य योगदान ज्यांचं लाभलंय त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान देखील करणार आहोत. समाज जागृती सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष मौजे देगाव ग्रामविकास मंडळाचे सचिव आदरणीय सुनीलजी शिगवण साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं सहकार्य आलेलं आहे. तसंच समाज जागृती सेवा मंडळ मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी करंजकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं सहकार्य आलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. अमूल्य योगदान असं आपण आपल्याकडून प्राप्त झालं. या दोन्ही मान्यवरांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी कमिटीला विनंती करतो की आपण सुनीलजी शिगवण साहेब आणि सुनीलजी करंजकर साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवर येईल. वनडाऊनची जोडी आपण पाहतोय, रोहित आणि आशुतोष. आपल्यातून फटकेबाजी करायला एकंदरीत 7 चेंडूमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 8. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय आपल्या संघाकडून आशिष गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू हलक्यात त्याने ड्राईव्ह केला. पाहूया
हलक्यात ड्राईव्ह केला चेंडू, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पहिल्या चेंडूवरती सुंदरसा कमबॅक आशिष यांचं म्हणावं लागेल. पाहायला गेलं तर आजूबाजूचे संघ एका बाजूला वाकवले आणि एका बाजूला टेटवली. हा कोडा अजून तुमचा सुटलेला नाहीये. एका बाजूला वाकवली, एका बाजूला टेटवली. हे दोन्ही भावकीत कंदाल आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अनेक वेळा प्रतिस्पर्धी संघ म्हणून क्रिकेटमध्ये आलेले आहेत. दोघांच्याही कमजोरी, मजबूत बाजू हे सगळं माहिती असताना देखील आज कोणता संघ विजयी होईल, तो कोण भाग्यवान विजेता असेल हे देखील पाहावं लागणार आहे. कारण पाहायला गेलं तर मनीष सर दोन्ही संघ खूप मजबूत आहेत, ताकदवान आहेत. गाव म्हणून जेव्हा गावाचा सुनीलजी शिकवण साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. समाज जागृती सेवा मंडळ मुंबई उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी करंजकर साहेब यांचा देखील आदरातिथ्य सन्मान होईल. त्यांना विनंती करेन की आपला सन्मान, मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. सुनीलजी करंजकर साहेब यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवूया आपण. चला जाऊया आपण खेळपट्टीकडे. सुंदर चेंडू आशिष यांचं म्हणावं तेवढं कमबॅक खूप महत्वपूर्ण राहिलं आपल्या संघासाठी. कारण पाहायला गेलं तर दुसरं षटक हाताळताना शेवटचे 3 चेंडू मात्र सुरेख ठेवलेत, अफलातून ठेवलेत, बिंदू चेंडू ठेवलेत. म्हणजे शेवटच्या 3 चेंडूवरती एकही धावा समोरच्या संघाला घेता आली नाहीये. अफलातून गोलंदाजी. मित्रांनो, तुमची गोलंदाजीच्या जीवावरती तुम्ही तुमच्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करू शकता. तुमची गोलंदाजीच महत्वाची आहे. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला, सलग 4 चेंडू डॉट ठेवला. पाहूया येईल का एक सुंदर असं षटक, निर्धाव षटक येईल का पाहूया. शेवटचे 2 चेंडू सांगून जातील. कारण आतापर्यंत 4 चेंडू सुरेख ठेवले. आशिषाचं गोलंदाजीचा बोलबाला या ठिकाणी सांगून जात आहे. अफलातून गोलंदाजी वाकवली संघाकडून आपली अदा पेश करताना. समाज जागृती सेवा मंडळ मुंबई उपाध्यक्ष सुंदर पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, टाळ्यांचा गजर. आता जर का शेवटचा चेंडू डॉट टाकला तर नक्कीच हा षटक पूर्ण निर्धाव येईल. आपल्या शुभ हस्ते आतापर्यंत 5 चेंडू मध्ये एकही धावा घेता आला नाहीये. फलंदाजाला उभी करून ठेवली आहे. अफलातून गोलंदाजी वाकवली संघाकडून. आणि स्पर्धेमध्ये पहिलीच मिडम ओव्हर होईल का पाहूया आपण. 5 चेंडू निर्धाव टाकले, शेवटचा चेंडू. आजच्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आली नाहीये, पण 3 षटकार आलेत आणि 3 षटकाराचं पारितोषिक 1000चं, आणि जर हॅट्रिक आले तर 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. परंतु जर का निर्धाव षटक आलं तर पाहूया. एकंदरीत धाव संख्या फक्त आणि फक्त 8 धावांवरती विसावलेली. कारण पहिल्या षटकावरती 8च धावा होत्या, तेवढ्याच फक्त स्कोरवरती लागलेल्या आहेत. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. खरोखरच अफलातून षटक टाकलं. या स्पर्धेतील निर्धाव षटक आपण पाहिलं. 7 चेंडूमध्ये 0 धावा खर्च केला. अफलातून गोलंदाजी आशिष अशी म्हणावी लागेल. सुंदर असं गोलंदाजीचा नजारा पेश केला, नजाकत पेश केली. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वज्राची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करून टाकतो. त्याच पद्धतीची गोलंदाजी आज आपल्याला आशिष कडून पाहायला मिळाली. वाकवली संघाचा हा धुरंधर आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष. त्यानंतर आपण सन्मान सोहळ्याकडे देखील जातोय. सन्माननीय श्री सुरेशजी गोलामडे साहेब, समाज जागृती सेवा मंडळाचे सल्लागार आदरणीय सुरेशजी गोलामडे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुरेशजी गोलामडे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. सुंदर चेंडू, पहिला चेंडू वाईट यॉर्करचा प्रयास केला, परंतु आता मात्र पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो. 1 धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणाला कमी समजू नये. कारण कोणी कधी कोठे उपयोगी येईल ना हे सांगता येत नाहीये. तुम्ही सांगितलंय. कारण करोडोंचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती सुद्धा कामाला येते. म्हणून क्रिकेट कमी समजू नये. कोणाला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. इथे वाकवली संघाने टेटवली संघाची धुरा ओळखली आहे. वारंवार शॉर्ट पिच चेंडूचा मारा करतात ना, समजलेले चेंडू जाऊन विसवतात. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. अफलातून गोलंदाजी खरोखरच म्हणा की आशिषाने सुंदरसं कमबॅक केलं. यश पण सुंदरशी कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, एक धावा खर्च केली पहिल्या चेंडूवरती.
सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मात्र आत्महत्या करून परतावं लागेल. ज्या फलंदाजाला चांगली कामगिरी करताना पंच सांगतायत वाईड, परंतु रनआउटच्या रूपाने मात्र परतावं लागेल बॅक टू प्रवेलियन. पंच सांगतायत वाईड. नक्कीच एक धाव आपल्या खात्यामध्ये प्राप्त केले. पहिले या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय का पंच? रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय, सन्मान सोहळ्याकडे. उन्हाच्या कोशात आणि आपल्या मायममीच्या उशीत सगळे खेळाडू आपण खेळतात आहात. हॅलो, रिव्ह्यू कॅन्सल नाही, रिव्ह्यू तो कम्प्लीट करा. रिव्ह्यू कम्प्लीट करा. रिव्ह्यू एकदा घेतला की तो घ्यायचाच, कॅन्सल नका करू. एक मिनिट जरा थांबा. चला, त्यानंतर पुढील होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. नवयुग क्रिकेट संघ रिव्ह्यू सक्सेस झालाय मित्रांनो. रिव्ह्यू सक्सेस आहे. चेंडू आहे हा. साईनाथ क्रिकेट संघ देगाव. रिव्ह्यू हा कंटिन्यू राहणार आहे तुमचा. साईनाथ क्रिकेट संघ देगाव आणि नवयुग क्रिकेट संघ पांगारी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. त्यानंतर आपण सन्मान सोहळ्याकडे आपण वळतोय. संजयजी देवळे साहेब पाठवून दिलाय स्क्वेअर लेगला. सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. डीजे प्राप्त झाले असे संजयजी देवळे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी सर्व कमिटी मेंबर्स, संदीपजी शिगवड, रोशनजी शिगवड सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पहिला केला तर सुंदर षटक आतापर्यंत यश यांचा आपण पाहतोय. स्ट्राईकला रोहित एक चौकार मारलाय, पण आता मात्र खराब पंच सांगतायत वाईटच्या रूपाने आवडत असून नक्कीच एकने भर घालेल. धावसंख्या एकने पुढे सरकतीये. 14 धावा. दुसरी फेरी ही 2 षटकांची असेल. याचे सर्व प्लेयरने जिंकून आलेल्या सर्व प्लेयर्सनी त्याची नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप मध्ये खेळला. चेंडू चाललाय सीमा रेषे पार येतोय खणखणीत षटकार. डीजे
हा तुमचा प्रोग्राम आहे, हा आमचा प्रोग्राम आहे. आम्ही खूप लांबून आलो आहेत आणि तुमचा खेळ बघायला आलोय. लाईटीचा विषय आहे, सगळ्यांनी आनंदात खेळा. हाच फक्त प्रेक्षकांना आवडलेला नाद आहे. चला आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेक करतोय. साईनाथ तेगा विरुद्ध नवयुग क्रिकेट संघ पांगारी यांच्या दरम्यान. आणि मी सन्माननीय सुनीलजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे. सुनीलजी शिगवण साहेब. अक्षय आणि 2 षटकांचा सामना असेल, नोंद घ्यायची आहे. चला सामना लगेच शतरक्ष सजवून घ्या विनंती असेल. टेटवली संघ. चला यश प्रथम फलंदाजी करत असताना 21 धाव फलकावरती जोडले गेले आणि 22 धावांचं आव्हान असेल, लक्ष असेल प्रतिस्पर्धी संघ वाकवली संघ. नैविक क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. याची देखील साईनाथ संघाने नोंद घ्यायची आहे. आपल्या थोडस जलद गतीने सामने चालायचे, कारण भव्य दिव्य असा सत्कार सोहळा, बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न होणार आहे. त्यामुळे आपल्याला सामने अगदी वेळेतच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी आपला सहकार्य देखील फार मोलाचा आहे. आणि मैदानामध्ये दाखल होतोय ऋषी आणि रोहन. त्याला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. साक्रोली फायटर्स या संघाला विनंती आहे की आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. साक्रोली फायटर्स गणेश शिंदे, आपणास विनंती आहे की आपण प्रत्येक दिवस नवा दिवस असतो मित्रांनो, नवी संधी असते आणि स्वतःला पुन्हा उभं करण्याची एक शांत हाक असते. काल जे पूर्ण राहिलं, काल जे अपूर्ण राहिलं, जे हरवलं, जे मोडलं ते आज दुरुस्त करण्याची हीच वेळ असते. जीवनात येणारा अडथळे अपयश नसून संघर्षाचा अविभाज्य भाग आहे. थांबवण्यासाठी नाही, संकटे आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठीच समोर उभे राहतात. प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवून जातात. फक्त आपण ती ऐकण्याची तयारी ठेवायला हवी. तसेच राहुलजी मांजरेकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. एक अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे माजी सचिव आणि उत्तम समालोचक आणि आपल्या खुबीमध्ये पंचांची कामगिरी करणारे राहुलजी मांजरेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. राहुलजी मांजरेकर यांचाही आपण सन्मान करत आहोत. मी कमिटीला विनंती करेन की राहुलजी मांजरेकर साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. सलामीला आपण पाहतोय जोडी ऋषिकेश आणि रोहन. स्ट्राईकला रोहन पोचलाय, नॉन स्ट्राईकला ऋषी असेल. गोलंदाज मार्कवर चेतन. पाहिलं गेलं तर 22 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सलामीची जोडी. सुंदर चेंडू ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रोहनसाठी न संबंधलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची सांगता आली. पाहिलं गेलं तर रोहनसाठी हा मैदान खूप सूट करतो. पाहिलं गेलं तर सुंदरशी बॅटिंग रोहनची आपण या मैदानामध्ये पाहतो. असं रोहन फलंदाजीवरती जर्सी नंबर 45 म्हणजे नक्कीच रोहित शर्माचा मोठा फॅन असणार. तर मात्र आडव्या बॅटने केला, पाठवून दिलं सरळ डीप मध्ये. सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. डीजे
बॅटलॅक करताना सर्वांचे हात कमरेवरती आले. जेव्हा हाताची घडी आणि कमरेवरती तेव्हा इंटरेस्ट नसतो मॅच मध्ये असं गृहीत धरलं जातं. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, परंतु पंच सांगतायत दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल. अवांतर एकने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकने धावसंख्या जाऊन पोहोचते. एकंदरीत धावसंख्या होतीये 12 धावांवरती. पहिलं षटक प्रगतीवरती असताना चला चेंडू आला. मॅच चेंडू घ्या. ज्याच्या नंतरचा सामना आपण पाहणार आहोत. नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोंचेतवाडी वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव यांच्यामध्ये 2 षटकांचा सामना असेल. आता रडार मध्ये आला रोहन. असे चेंडू मिस करत नाही. पाठवून दिला डीप मध्ये. सीमा रे से पार येतोय रोहन. ब्रँडेड षटकार डीजे. सामना संपवतो का? सुंदर चेंडू आता मात्र बॅटने कडा घेतली. रोहनच्या बॅट मधून सुदेशजी सुंदर असा षटकार देखील आला आणि षटक क्रमांक 1 चा देखील इथे खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 18 धावा. 22 धावांची गरज असताना फक्त 4 धावेची औपचारिकता आहे. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जसं मगाशी तुम्ही म्हटलं, क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नाही, कारण क्रिकेट हा केव्हाही बदलू शकतो आणि त्याचा चित्र देखील पलटी होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नाही. म्हणतात ना जसं की 100 तुम्ही लाखो रुपयाचे दागिने गळ्यात घातल्यानंतर 100 रुपयाचा ते पाहण्यासाठी आरसा लागतो. त्यामुळे कोणालाही कमजोर समजायचं नाही. प्रत्येकाचा एक व्हॅल्यू आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर येतोय यश संघाकडून. सक्रोळी फायटर्स या संघाच्या प्रतिनिधी यांना सन्मानित केलं जाईल. रोशनजी मापळकर सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे रोहन, एकीकडे आपण पाहतोय ते सलामीवीर रोहन आणि ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, खेळ असो व आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. आणि तेच सामर्थ्य आज दाखवताना हे दोन्ही बल्लेबाज, फलंदाज, धुरंधर आज आपल्याला वाकवली संघाकडून पाहायला मिळतंय. 22 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर अवघ्या जिंकण्यासाठी हव्या आहेत अजूनही 4 धावेची गरज. पुन्हा एकदा यश चेंडू फेकलाय. हो राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पंच सांगतात दोन्ही हात भूमी समांतर धावा येतात. धावांतर आणि रिव्ह्यू घेतलाय का? क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. गावदेवी टेटवली संघाने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. पाहूया काय असेल रणनीती. मित्रांनो, संघर्ष म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला, ध्येय म्हणजे जे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. इथे संघर्ष तुम्हाला हा करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की त्यांचं नाव जरी कानावर पडलं तरी मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज. तसेच सचिनजी गोळंबडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. सचिनजी गोळंबडे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी सर्व कमिटीला विनंती करतो की आपण सचिनजी गोळंबडे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. वाईड असणार आहे. चेंडू रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. म्हणजे चला सचिनजी गोळंबडे साहेब यांचा आपण सन्मान करतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईड.
सुंदर चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय वन बम सी मार रेषेपार आणि ते सामना मात्र आपल्या बाजूने खेचून आणला. लॉस ऑफ 0 विकेटवरती सामना 22 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग मात्र सुंदर रीतीने केला. अफलातून फलंदाजी आणि वाकोली संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे टेटवली संघाला सुद्धा विनंती करतो की आपला येतोजी सन्मान या ठिकाणी केला जाईल. या लगेचच सन्मानासाठी यायचे संघ कर्णधार. याच्यानंतरची पहिल्या फेरी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहू. सामना 2 षटकांचा असेल. एका बाजूला नवयुग क्रिकेट संघ पांगारी आणि एका बाजूला साईनाथ क्रिकेट संघ देगाव. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या. एका बाजूने आतमध्ये चला. धन्यवाद सुधीरजी. त्यानंतर सचिनजी गोलामडे साहेब यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय. मी कमिटीला विनंती करेन की सचिनजी गोलामडे साहेब आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. पंच या थोडस एक सामना रेस्ट करा.